नमस्कार. सोनं बघा मी नाही करायला पाहिजे होतं. माझ्या अंगावर आपले पोरं बिमार पडले म्हणून माझ्या अंगावर लय कर्ज झालं. तर तेवढ्यामध्ये नंतर मला माझी थोडे पॉलिशी आली. तर मी म्हणलं माझ्या जीवाला कधी मी बांगडी भरत नाही, कधी मी असं झंपर घेत नाही, कधी मला साडी घेत नाही आहे. मी माझ्या जीवाला त्रासून गेले. म्हणलं मी किती बी पैसा लावते घराला, पण माझ्या जीवनासाठी मी काहीच करत नाही. मला किती पण असं त्रास झाला नाही, मी मला त्रास करून घेते, पण माझ्यासाठी मी काहीच नाही. माझ्यासाठी दवाखाना पण कधी कधी मी करत नाही आहे. मी असेच दिवस चालवते, पण बिगर दवाखान्याची मी राहते. असं वाटतंय कुठून आणायचे 1000-1500 रुपये दवाखान्याला. मी दवाखाना करत नाही. माझ्या जीवाला काय खावं वाटलं तर मी खात नाही, बाहेरचे आप येत नाही, कधी वडापाव खात नाही. मी माझ्या जीवनासाठी मी काहीच नाही करत. घरासाठी वाटण ते करत नाही, त्या माझ्या परिवारासाठी मी वाटण ते करत. जीव माझा कुठं घाण ठेवून परी मी घरासाठी करत. परी मला कुणी ओळखत नाही आहे बरं का, ओळखत नाही. तर बघा मग मी काय केलं बघा, लॉकडाऊनमध्ये सोनं मी लई मोडलं. म्हणलं आपल्या लेकरा बाळांना खायला घालायला पाहिजे भरपूर. अशी भीती वाटत होती ना, काय होणार आहे काय नाही, लई भीती वाटत होती. म्हणलं जाऊ दे, सोन्याला काही चाटायचे का, सोन्याच्या सावलीला काय बसायचं का आपल्याला. लेकरं आहेत तर आपण आहेत, आम्ही आहेत तर लेकरं आहेत, असं म्हणून शेने मी हे बघा 30,000 सोनं मोडलं. 5 तोळे तरी मोडलं बघा, 5-5.5 तोळे मोडलं सोनं. आणि आता एवढं मला फसतावं येते ना, तुम्हाला काय सांगायचं. आत्ता पण हे बघा कोणी म्हणायचं आता आपल्या मुलीला सोनं बनवायचं होतं, तर तिला म्हणलं बनव 60,000 आणि 60 आणि 2 हे बनव म्हणलं, हाय एवढं जरा बरं. तर नंतर 70 होईन किंवा 65 होईन. तर ती म्हणली नको स्वस्त होणार आहे. बघा ते 60 सोनं केलं. आणि मग 8 दिवसांनी 2,000 वाढलं आणि 15 दिवसांनी 75 झालं. असं करून त्या पोरीनं नाही माझ्या बनवलं सोनं. तर बिचारीनं आतापर्यंत नाही बनवलं. तर पोरगी कामाला जाते, कामाला लागली. तर पोरगी म्हणली जाऊ दे बाई, मी तर माझ्या जीवाला चेन बनवते. आईवडिलाची आपल्या गरिबी आहे, जाऊ दे, गरिबीपासूनच आपण थोडंसं सोनं करू. गरिबीमधूनच आपण सोनं करू. आपल्याला एक टाईम कुठून येणार आहे. म्हणून तिने बिचारीनं बिशी लावली, सोन्यावाल्याकडे बिशी लावली. तर माझी पण एक बिशी होती. तर मी बिशी पोरं बिमार पडले म्हणून मी बिशी माझी उचलली होती. तर तिची बिशीचे पैसे राहिले होते. तर तिला म्हणलं तुला करायचं तर तू कर बाई, नाही तर मग मी करते. ती पोरगी म्हणली मला नको, आता लय महागले सोनं. 90,000 झालं होतं त्या दिवशी सोनं, 90,000. तर मी गेले, तर मला वाटलं 80 नाही, परी नाही. तिथं म्हणले नाही 90 नसे, 85 होतं, परी ते म्हणले नाही 90 नसे. तरी मग मी जिद्दीला पेटले. तर मग ते पोरीची बिशी आलेली होती, आमच्या नातीची बिशी आली होती. तर मी म्हणलं जाऊ दे आता, नाही का तुला नाही करायचं ना, मी कर. आम्ही 300 रुपये महिन्याने 17 वर्ष झाले पैसे भरलेत. माझे पैसे येणार आहेत 85,000 येणार आहेत, म्हणजे 90,000पर्यंत येणार आहेत. तर मग बघा ती म्हणली बरं घे, मग तुझे पैसे आले तर दे मला. तर बघा मग ती चैन मी हातात घेतली ना, काय माहिती असं नाही घ्यायला पाहिजे होती, परी मी घेतली. मला काय वाटलं ती आमची नात घेईन, परी ती जिद्दीला पेटली. ती म्हणली नको मला. तर मग माझ्या अंगावर आली. तर मग मी म्हणलं आता काय करायला पाहिजे, कसं करू, काय करू. अजून म्हणलं देवा, मी कधी वडापाव खात नाही, कधी मी बाहेरच्या आप येत नाही, कधी मी बाहेरचं खात नाही, कधी माझ्या जीवाला बांगडी भरत नाही, कधी माझ्या जीवाला ब्लाऊज घेत नाही, कधी माझ्या जीवाला साडी घेत नाही. मी कधी माझ्या जीवाला काहीच करत नाही. तर मी म्हणलं जाऊ दे, मी हातात चैन घेतली ना, आता मी घेतेच. असं धरून मी चैन घेतली. तर पोरगी म्हणली जाऊ दे, घेतलीच ना, तुलाच राहू दे, तुझे पैसे आले ना मला दे. तर माझ्या अंगावर दुसरंच माझे लेकरं बिमार पडले होते. 4 लाख रुपये माझ्या अंगावर ते पहिलेच येतं. पहिले 1.5 लाख होते, नंतर 3 लाख गेले, म्हणजे 4.5 लाख माझे अंगावर कर्ज आहे. तेवढं याजाचं कर्ज आहे, तेवढं मुलीचे पण आहेत काहीतरी पैसे. तर मग हे बघा तेवढं असताना मग मी त्या दिवशी चेन घेतली बघा 90,000, 80 आणि 5,000. मला एवढं सांगता येत नाही, मी शिकलेलीच नाही, मी खोटं कशाला बोलू. तर मग 90 आणि 5ला घेतली. तर हे बघा मग तिसऱ्या दिवशीच
म्हणायला लागले 80 झालं. तर मग पुरी मला ओरडायला लागल्या, अगं 80 झालं, तू कशाला जिद्द करून घेतली? मग कुणाला वाटलं का जाऊ दे, एवढं कमवून सगळ्यांची भरती करतीया, सगळ्यांना लावतीया आणि घराला एवढा खर्च करतीया, कुणी ह्या आईला ओळखीला का? आईला कुणी ओळखीला का? आईनं ह्या जिंदगीत केलं. एखाद्या पुरी म्हणतात किंवा सोनबाई म्हणतात, जाऊ दे केलंच तर बरं झालं, घाला आता तुम्ही. अहो मग ह्या बघा, घेतली पण मी घातली पण नाही. घातली एक दिवस घातली आणि मग म्हणजे घातल्या तर पुढचं नाही सांगणार. म्हणजे एक दिवस घातली आणि त्याच दिवशी मी कोणाच्या तरी असं गळ्यामध्ये दिली. मी नाव नाही घेत, कोणाच्या तरी गळ्यामध्ये दिले. तर बघा माझ्या किती मनाला आनंद वाटला की त्याचा गळा बघून मला असं वाटलं माझ्याकडे पैसे असतं तर मी घेऊन दिलं असतं. पण आता हेच मुसीबतमध्ये घेतलं तर मी कशी हे करणार हो? आणि ह्याच्यात लोकांचे पण पैसे आहेत, आपल्या नातीचे पैसे द्यायचे तर हे का नाही. तर मी नाही घेतलं. तर बघा आता एवढं सोनं आता वापस स्वस्त झालं. म्हणजे मी सोनं घेतलं की महाग होतं आणि जास्त टायमाला मी नाही घेणार, त्या टायमाला स्वस्त होतं. असं का होतंय? कशासाठी होतंय? काय मी एवढं हे आहे का? मला एवढं कळत नाही का? असं का सोन्यावाले करतात? कशासाठी करतात? ओळख आहे म्हणून करतात का? ओळख आहे म्हणून आम्ही बार बार मी 20 तोळे तर सोनं बनवलं असेल तिथं, 20 तोळे. आणि त्यांच्याकडेच मोडलं. लॉकडाऊनमध्ये मी त्यांच्याकडेच मोडलं. कितीतरी वेळेस मी त्यांच्याकडेच मोडलं सोनं. भरपूर चैनी मोडल्या पोरांच्या, म्हणजे अंगठ्या मोडल्या, 2-4 मंगळसूत्र मोडले, 10 तोळे तर मी मोडलंच बघा. आणि तिथंच मी 20-25 तोळे तरी केलं असेल. पण सोन्यावाला पण नुसतं गोड बोलतं आणि नंतर नाही का फिरून पड्यावणी करतो. म्हणजे आमच्या बोलण्याला काहीच किंमत नाही, त्यांच्या बोलण्याला मोठी किंमत आहे. आम्हाला कधी गिफ्ट पण देत नाही, दुनियाला गिफ्ट देतात. असे सोन्यावाले पण आम्हाला करतात. आम्ही त्यांच्यावर विश्वास करतो आणि ते आम्हाला गैरविश्वासासारखे बात करतात. आणि कधी कधी तर काय म्हणतात, तुमचं दुकान आहे घेऊन जावा, असं तसं एवढं म्हणजे आम्हाला मोठेपणा देतात. आणि कधी टाईम आला तर एकदम तोडून बोलतात. बघा आम्ही तर नाही का आता त्यांना घरच्यासारखं समजतात, ते पण आम्हाला घरच्यासारखं समजतात. बघा असं असतंय. चला धन्यवाद.